एक मोठा मोर्चा निघालेला होता आणि आरएसएसचा विरोध करण्यासाठी, आरएसएसचा विरोध दर्शवण्यासाठी या मोर्चाचं आयोजन केलेलं होतं। सुजात आंबेडकर सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले। जोरदार घोषणाबाजी आरएसएसच्या विरोधात करण्यात आली। आरएसएसवरती बंदी आणण्यासाठी हा मोर्चा निघालेला। पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारलेली तरी वंचित बहुजन आघाडीने मोर्चा काढलेला होता। मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले। या मोर्चातनं सुजात आंबेडकरांनी आरएसएसवर जोरदार निशाणा साधलाय। कि हमको बहुत लोग आके नाम रखते हैं, बी टीम बोलते हैं, अलग अलग चीजें बोलते हैं, लेकिन ये आप सबका काम है, ये आप सबकी जिम्मेदारी है कि हर आदमी तक पहुंचना, हर आखिरी आदमी तक पहुंचना और उनको पूछना कि वंचित बहुजन आघाड़ी ने आरएसएस के कार्यालय पे मोर्चा निकाला है, तेरे में है हिम्मत, तुम में है ताकत, अगर दम है तो शामिल होके दिखाओ। तर संघ स्वयंसेवक सागर शिंदे यांनी या मोर्चावरती टीका केली आहे। वंचितचा हा मोर्चा म्हणजे एक प्रकारे स्टंटबाजी असल्याचं त्यांनी म्हटलंय। दमदाटी करणं, शिवीगाळ करणं, अशा पद्धतीने नावनोंदणी बंद करणं हे योग्य नाही। तरी सुद्धा आमच्या त्या विषयामध्ये फार काही अग्रेसिव्हली तक्रार नव्हती, परंतु पोलिसांनी सुमोटो गुन्हा दाखल केला। त्यानंतर अशा पद्धतीने आंदोलन संघाच्या कार्यालयावरती येण्याचं काही कारण नव्हतं ऍक्च्युअली, कारण की पोलिसांनी जर गुन्हा दाखल केला तर त्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयावरती मोर्चा काढायला पाहिजे होता किंवा जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढायला पाहिजे होता, परंतु त्यांनी तसं न करता संघाच्या कार्यालयावरती मोर्चा काढण्याचं ठरवलं। आम्हाला असं वाटतं याच्यामधनं एक प्रकारे राजकीय स्टंट करण्याचं हे सगळं नियोजन काही जणांचं आहे, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असू शकतं। पुढची बातमी मुंबईतनं आहे। मुंबई